मंत्री संजय राठौड़ ने विधायक संजय गायकवाड़ पर दर्ज हुए मामले पर प्रतिक्रिया दी है। राठौड़ ने कहा कि उन्हें एफआईआर की जानकारी नहीं है, लेकिन आमदार निवास की कैंटीन की व्यवस्थाओं को लेकर शिकायतें लगातार मिलती रही है। उन्होंने यह भी कहा कि गायकवाड़ चाहते तो इस मुद्दे को सभागृह में प्रभावी तरीके से उठा सकते थे, लेकिन मामला अब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के ध्यान में है और जांच के आदेश दिए गए हैं। वहीं अतिवृष्टि से हुई फसलों की बर्बादी पर सरकार मुआवजा देने के पक्ष में है। 66 वायरल वीडियो पर संजय राठौड़ ने कहा कि सत्यता की जांच होनी चाहिए। आरोप प्रत्यारोप राजनीति का हिस्सा है। विधिमंडळाचे सदस्य संजय गायकवाड यांच्यावर जे काही मधल्या काळामध्ये प्रकार झाला त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे की नाही या संदर्भात मला या ठिकाणी माहिती नाही, परंतु जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकारामागची भूमिका सुद्धा जनतेसमोर किंवा लोकांसमोर किंवा अनेक बाबी येणं फार गरजेचं आहे। अनेक वर्षापासून विधिमंडळाच्या सदस्यासाठी जे काही आमदार निवास आहे त्या परिसरामध्ये जी कॅन्टीनची व्यवस्था आहे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राहिलो आहे आणि मग वारंवार सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणच्या कॅन्टीनमध्ये खानावळीमध्ये जेवण सुधारत नाही आणि त्या सुधारणा व्हावी अशा पद्धतीची सर्वच विधिमंडळाच्या सदस्याची मागणी विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा नेहमी राहते। आपण पाहिलं असेल नागपूरला सुद्धा अशाच पद्धतीची तक्रार विधिमंडळाच्या परिसरातल्या कॅन्टीनच्या संदर्भात किंवा इथं आमदार निवासच्या संदर्भात किंवा मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या तक्रारी सातत्याने येत असतात। याच्या अनेक तक्रारीसुद्धा सातत्याने सदस्य करत असतात, परंतु आता हा जो काही प्रकार झाला सन्माननीय सदस्य खरं तर या ठिकाणी आयुधाचा वापर करून या सर्व गोष्टी सभागृह चालू असताना मांडू शकले असते आणि त्याची दखलसुद्धा तात्काळ घेता आली असती, परंतु ज्या पद्धतीचं या ठिकाणी प्रकार झाला त्या संदर्भात आमचे शिवसेनेचे पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि कॅन्टीनच्या संदर्भात सुद्धा ज्या काही तक्रारी सदस्यांच्या होत्या त्या कॅन्टीनवर सुद्धा त्याची तपासणी केलेली आहे। त्याचा परवाना आणि बाकीच्या सर्व गोष्टी जे कायदेशीर आहेत त्यासुद्धा या ठिकाणी लवकर होणार आहे। अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये पाऊस या ठिकाणी पडतो आहे, आताही सुरू आहे आणि त्यामुळे सततचा पाऊस पडल्यामुळे जी काही पिकं होती ती पिकं कोंबली आहे, थोडीशी करपलेली आहे, पानं त्याचे पिवळे पडलेले आहेत, अशा सर्व गोष्टी तक्रारी सध्या आहेत आणि या सर्व गोष्टीचं खऱ्या अर्थानं पाऊस थांबल्यानंतर सर्वेक्षण माननीय मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटमध्ये जी चर्चा झालेली आहे सर्वेक्षण होणार आहे। अतिवृष्टीमुळे किंवा चक्रीवादळामुळे जे नुकसान झालेलं आहे, कुठे विजा पडल्या तिथे प्रशासनाला स्टँडिंग सूचना आहे, तिथं मदत या ठिकाणी आम्ही देतोच आहे, परंतु ज्या ठिकाणी नुकसान होईल त्या ठिकाणी सर्व नुकसानीची भरपाई या ठिकाणी सरकार देणार आहे अशी भूमिका सरकारची आहे। एक व्हिडिओ त्याची सत्यता तपासून पडताळणी करून पाहावं लागेल, कारण अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जिंदाबाद मुर्दाबाद राजकारणामध्ये सातत्यानं चालत असते, परंतु कोणताही लोकप्रतिनिधी हा जेव्हा विधिमंडळाचा सदस्य होतो तर तो जनतेच्या मताचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी होतो आणि सातत्यानं जेव्हा या ठिकाणी जनता ही त्याचं काम पाहून निवडून देते तेव्हा तो एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा सेवक म्हणून या ठिकाणी आपली भूमिका पार पाडत असतो आणि मग त्या ठिकाणी त्याला जेव्हा लोकप्रतिनिधी होतो जेव्हा त्याला वेगवेगळी संधी काम करायला मिळते, मंत्रिपद मिळते, तेव्हासुद्धा तो चांगलं काम करायचा प्रयत्न करत असतो, परंतु अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होणं हे या ठिकाणी सातत्यानं राजकारणामध्ये चालू राहते।